प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। म्हैसाळ येथे के-मार्ट जवळ कर्नाटक बस व ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये कर्नाटक बस खड्ड्यात पलटी। हा अपघात आज बुधवारी सकाळी 10:30 वाजता घडला। कोणतीही जीवितहानी झाली नाही। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कर्नाटक महामंडळाची KA 23F1005 ही बस म्हैसाळहून कर्नाटकच्या दिशेने जात होती। यावेळी कागवाडहून म्हैसाळच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर MH10DN9557 दोन ट्रेलरसह म्हैसाळच्या दिशेने येत होता। कर्नाटक बसने ट्रॅक्टरच्या मागे असणाऱ्या ट्रेलरला धडक दिली। त्यानंतर बसवरील ताबा सुटल्याने कर्नाटक बस अंदाजे 30 फूट उंचीवरून खड्ड्यात कोसळली। या बसमधून जवळपास 40 प्रवासी प्रवास करीत होते। अपघातानंतर म्हैसाळ येथील तरुणांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं। बसचा चालक मात्र बराच वेळ अडकला होता। बस चालकाचा उजवा पाय मोडला आहे। शर्थीचे प्रयत्न करून बस चालकाला बाहेर काढण्यात आलं। सर्व जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले। आवाज आले, फाडीस आवाज आले, कोणाला काय करायला काय आलं खाली त्याला आवरलं ते गाडी। किती माणसं बसमध्ये? 30 माणसं जखम झाले। किती वाजता आले? किती वाजता आलं? किती वाजता आलं टायमिंग? टायमिंग भेटला बाबाला। चालतं।